Chapter number 4, Determinant and Matrices. Exercise 4.7. Exercise 4.7. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 6 आहे. If matrix A, B, C are given, then show that A plus B transpose equal to A transpose plus B transpose. Number second, A minus C transpose equal to A transpose minus C transpose. हे आपल्याला दाखवायचं आहे. तर याचं सोल्युशन काय असतं येईल? सोल्युशन ऑफ फर्स्ट मेथड. सोल्युशन ऑफ फर्स्ट. तर फर्स्टमध्ये काय आपल्याला प्रूव्ह करायचं आहे? शो दॅट A प्लस B ट्रान्सपोज इक्वल टू दाखवायचं आहे A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज. नंबर फर्स्टमध्ये आपण अगोदर A प्लस B काढूया. तर A प्लस B मॅट्रिक्स A तो आहे 2 मायनस 3 हा फर्स्ट रो, सेकंड आहे 5 मायनस 4, थर्ड आहे मायनस 6 1 प्लस मॅट्रिक्स B. मॅट्रिक्स B दिलेला आहे 2 1 4 मायनस 1 मायनस 3 प्लस 3. हा मॅट्रिक्स A आणि B दिलेले आहे. तर इक्वल टू याचं ॲडिशन पाहता येईल. करस्पॉन्डिंग एलिमेंटचं ॲडिशन बाकी ऑर्डर याची सेम आहे ची. तर करस्पॉन्डिंग एलिमेंटचं ॲडिशन येईल आणि ते किती येतं? 2 प्लस 2 किती होईल? 4 मायनस 3 प्लस 1 म्हणजेच मायनस 2. त्यानंतर सेकंड रोला 5 प्लस 4 9 मायनस 4 मायनस 1 म्हणजेच मायनस 5 मायनस 6 मायनस 3 मायनस 9 1 प्लस 3 4 येईल. अशा प्रकारचे हे ॲडिशन आलं. आता आपण LHS लिहूया. LHS इक्वल टू A प्लस B ट्रान्सपोज. A प्लस B ट्रान्सपोज. A प्लस B ट्रान्सपोज म्हणजे इक्वल टू काय होईल? हा जो मॅट्रिक्स आलेला आहे A प्लस B याचं काय करायचं आपल्याला? ट्रान्सपोज म्हणजे इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम. लेफ्ट. आता याचं काय केलं आपण? हा जो मॅट्रिक्स आहे याचा ट्रान्सपोज आपल्याला लिहायचा आहे म्हणजे इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम. मग पहिला रो तो आहे पहिला कॉलम करूया. 4 मायनस 3 पहिला कॉलम. दुसरा रो पहा 9 मायनस 5 आहे त्याचा कॉलम तयार करू. 9 मायनस 5. त्यानंतर थर्ड आहे मायनस 9 4 त्याचा कॉलम केला. तर अशा प्रकारचं आपल्याला काय मिळतं? A प्लस B ट्रान्सपोज मिळेल. त्या नंबर फर्स्ट दिलेला. त्यानंतर आता RHS मध्ये RHS इक्वल टू A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज आहे. तर मॅट्रिक्स A दिलेला आहे. मॅट्रिक्स A या ठिकाणी दिलेला आहे. याचा ट्रान्सपोज केला तर पहिला रो कोणता दिसतो? A मध्ये 2 मायनस 3. त्याचा आपण कॉलम किती मध्ये 2 मायनस 3. सेकंड रो पहा 5 मायनस 4 आहे त्याचा कॉलम केला 5 मायनस 4. थर्ड रो आहे मायनस 6 1 तर त्याचा कॉलम केला मायनस 6 1 अशा फॉर्ममध्ये येईल. त्यानंतर प्लस B ट्रान्सपोज. तर B ट्रान्सपोज म्हटलं तर काय मिळेल पहा? पहिला रो आहे 2 1 त्याचा कॉलम तयार केला. या ठिकाणी आहे का B दिलेला आहे. तर हा पहिला रो, दुसरा रो, हा तिसरा रो. तर काय येईल मग? पहिला रो आहे 2 1 चा त्याचा कॉलम केला. सेकंडला काय येईल? 4 मायनस 1 येईल. थर्डला येईल मायनस 3 मायनस 3 म्हणजेच त्याचा काय केला? पण कॉलम तयार केला. त्याचा कॉलम तयार केला तर इक्वल टू काय? इक्वल टू आता ॲडिशन केलं 2 प्लस 2 किती होईल? 4. त्यानंतर 5 प्लस 4 9 मायनस 6 मायनस 3 मायनस 9. त्यानंतर सेकंड रोला मायनस 3 प्लस 1 म्हणजेच मायनस 2 मायनस 4 मायनस 1 मायनस 5 आणि 1 प्लस 3 म्हणजेच 4. तर हे याला नंबर सेकंड लिहू आपण. तर आता फ्रॉम 1 अँड 2 दोन इक्वेशनवरून काय दिसतं? हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स दोन्ही सेम आहेत पहा. म्हणजे तिथे आहे 4 9 मायनस 9 हा पहिला रो. इथे सुद्धा आहे 4 9 मायनस 9 हा पहिला रोला. दुसरा रो पहा मायनस 2 मायनस 5 4. इथे सुद्धा आहे मायनस 2 मायनस 5 4. म्हणजे फ्रॉम 1 अँड 2 LHS इक्वल टू RHS. LHS इक्वल टू RHS म्हणजे लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड. म्हणजे LHS काय होतं मग? A प्लस B ट्रान्सपोज. A प्लस B ट्रान्सपोज इक्वल टू काय मिळतं? A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज. अशा पद्धतीने याचा प्रूफ आपल्याला लिहिता येतं. आता नंबर सेकंड पाहू आपण. सेकंड आपल्याला प्रूफ करायचं आहे LHS आहे A मायनस C ट्रान्सपोज इक्वल टू A ट्रान्सपोज मायनस C ट्रान्सपोज. तर नंबर सेकंड पाहूया. इथे आहे A मायनस C काढू आपण अगोदर. तर A मायनस C सेकंडमध्ये नंतर त्याचा ट्रान्सपोज काढू आपण. तर A मायनस C मॅट्रिक्स A दिलेला आहे 2 मायनस 3 5 मायनस 4 मायनस 6 1 हा दिलेला आहे. त्यानंतर मायनस C मॅट्रिक्स C आहे 1 2. त्यानंतर सेकंड आहे मायनस 1 4 मायनस 2 3 असे दोन मॅट्रिक्स आहेत. याचे सबट्रॅक्शन करूया आपण. म्हणजे सबट्रॅक्शन किती येईल? 2 मायनस 1 म्हणजे 1 मायनस 3 मायनस 2 मायनस 5. आता सेकंड रोला पहा 5 मायनस मायनस प्लस 1 म्हणजे किती होतात? 6 मायनस 4 मायनस 4 मायनस 18. त्यानंतर मायनस 6 प्लस 2 मायनस मायनस प्लस झालं
म्हणजे -6 + 2 किती झाले -4. त्यानंतर 1 - 3 म्हणजे किती -2 या नंबर सॉरी आपल्याला एक ट्रान्सपोज काढायचा आहे. LHS इक्वल टू A - C ट्रान्सपोज हे आहे LHS. वेळेस LHS याचा ट्रान्सपोज काही म्हणजे हा जो मॅट्रिक्स आलेला आहे A - C याचा आपल्याला काय करायचं इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम. मग हा जो रो आहे पहिला रोचा कॉलम तयार करू 1 - 9, दुसरा रो 6 - 8 आहे त्याचा कॉलम तयार केला 6 - 8, थर्ड काय येईल -4 - 2. अशा पद्धतीने आपल्याला असा ट्रान्सपोज आपण लिहिला A - C ट्रान्सपोज तर इक्वेशन नंबर फर्स्ट. आता RHS दिलेला आहे A ट्रान्सपोज -C ट्रान्सपोज. RHS आहे A ट्रान्सपोज C ट्रान्सपोज देन इक्वल टू आता मॅट्रिक्स A आहे पहिल्या रो मध्ये पहा मॅट्रिक्स A इथे आहे इथे दिलेला आहे त्याचा पहिला रो आहे 2 - 2 त्याचा आपण कॉलम तयार करून ट्रान्सपोज घ्यायचा आहे 2 - 3. आता दुसरा रो आहे 5 - 4 त्याचा कॉलम दिला 5 - 4 आणि थर्ड रो आहे -6 1 त्याचा कॉलम तयार केला -6 1. त्यानंतर C ट्रान्सपोज मॅट्रिक्स C दिलेला आहे फर्स्ट रो आहे 1 2 त्याचा कॉलम दिला तर तो येईल 1 2. सेकंड रोला -1 4 म्हणून कॉलम काय येईल -1 4 आणि थर्डला -2 3 म्हणजे किती -2 त्याचा कॉलम तयार केला. देयरफॉर इक्वल टू आता 2 - 1 करस्पॉन्डिंग एलिमेंटचे सबट्रॅक्शन तर ते किती 2 - 1 म्हणजे 1 येईल 5 - +1 म्हणजे 6 झाला -6 + 2 म्हणजे -4. त्यानंतर -3 - 2 -5 -4 - 4 -8 आणि 1 - 3 किती -2. इक्वेशन नंबर सेकंड. आता फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड तर दोन्हीवर काय दिसतं आपल्याला हे दोन्ही मॅट्रिक्स जे आहेत हे सेम आलेले आहेत म्हणजेच काय म्हणता येईल देयरफॉर LHS इक्वल टू RHS आणि मग LHS काय म्हणतं देयरफॉर A - C ट्रान्सपोज इक्वल टू काय म्हणतं A ट्रान्सपोज - C ट्रान्सपोज. अशा पद्धतीने आपल्याला याचं प्रूफ लिहिता येतं. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 7 क्वेश्चन नंबर 7 दिलेला आहे इफ मॅट्रिक्स A इक्वल टू तो आहे 5 4 सेकंड रोला आहे -2 3 आणि मॅट्रिक्स B इक्वल टू फर्स्ट रोला -1 3 सेकंड रोला 4 -1 आणि पुढे म्हटले देन 5 C ट्रान्सपोज such that इक्वेशन दिलेला आहे काय या ठिकाणी such that 3A - 2B + C equal to I where I is the identity matrix मग आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 म्हणजे A चा ऑर्डर या ठिकाणी किती आहे तर A चा ऑर्डर पहा या ठिकाणी 2 रोज आणि 2 कॉलम म्हणजे A ची आणि B ची ऑर्डर सेम आहे तर A ची आणि B ची ऑर्डर किती आहे 2/2 आहे. म्हणजे आपल्याला I ची ऑर्डर सुद्धा किती लिहिता येईल ऑर्डर लिहिता येईल 2/2. मग आता इक्वेशन पहा आपल्याला काय फाइंड करायचं C ट्रान्सपोज फाइंड करायचं आहे त्यासाठी अगोदर आपल्याला C काढावं लागेल मॅट्रिक्स C काढावं लागेल. तर दिलेले इक्वेशन आहे 3A - 2B + C = I म्हणजे दिलेले इक्वेशन घेऊ आपण सोल्युशन नंबर 7 पहा दिलेले इक्वेशन आहे 3A - 2B + C = I हे इक्वेशन दिलेलं आहे. याच्यावरून आपल्याला C काढायचा आहे मॅट्रिक्स C. मग C इक्वल टू काय लिहिता येईल इक्वेशन आपण ट्रान्सफर करू पुढे. मग C इक्वल टू काय लिहायचं I नंतर हे दोन्ही टर्म पुढे जातील 3A ला प्लस साइन पुढे घेतलं तर काय होईल -3A त्यानंतर -2B पुढे घेतला तर काय होईल +2B. असा हा आपल्याला मॅट्रिक्स C लिहितो. देयरफॉर C इक्वल टू मॅट्रिक्स I म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. ऑर्डर 2 चा मॅट्रिक्स काय लिहायचं आयडेंटिटी 1 0 आणि 0 1 असा हा मॅट्रिक्स लिहिता येईल. -3 मल्टिप्लाय मॅट्रिक्स A दिलेला आहे 5 4 -2 3 त्यानंतर +2 मल्टिप्लाय मॅट्रिक्स B आणि B दिलेला आहे -1 3 4 -1 हा मॅट्रिक्स या ठिकाणी दिलेला आहे. मग अगोदर काय करायचं स्केलर मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 ह्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं मग प्रत्येक नंबरला 3 काय होईल मल्टिप्लाय होईल म्हणजे 3 मल्टिप्लाय 5 50 3 मल्टिप्लाय 4 12 3 मल्टिप्लाय -4 -6 3 मल्टिप्लाय 3 9 अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन येईल. त्यानंतर प्लस या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय केलं तर -2
-2 इथे 6 त्यानंतर पुढचा नंबर 2 मल्टिप्लाय 4 8 2 मल्टिप्लाय -1 म्हणजे -2. आता इक्वल टू आता काय करूया आपण करस्पॉन्डिंग एलिमेंटचं सबट्रॅक्शन. इथे दोन सबट्रॅक्शन येईल आणि इथे ॲडिशन येईल. म्हणजे नंबर काय इथे फर्स्ट आहे 1 आहे, इथे -15, त्यानंतर हा नंबर -2. ठीक आहे. त्यानंतर आता इथला जो एलिमेंट आहे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमचा म्हणजे जिथे आहे 0 त्यानंतर या मायनस साईन -10 त्यानंतर इथे बघा +6 आहे, इथे आहे 0 मायनस मायनस प्लस आहे, त्यानंतर इथे आहे +8. आता इथला नंबर बघा 1 -9 -2. Therefore matrix C equal to matrix C equal to काय दिला आता 1 -15 -3 म्हणजे -16 असेल. इथे -16. आता इथे पहा -12 + 6 म्हणजे -6. त्यानंतर इथे 6 + 8 म्हणजे 14 आणि 1 -9 -2 म्हणजे किती येतात -10 येतात. Therefore आता आपल्याला C ट्रान्सपोज घ्यायचा आहे. आपण हा मॅट्रिक्स C फाइंड केलेला आहे आणि मग C ट्रान्सपोज म्हणजे इंटरचेंजिंग रोज आहे कॉलम. तर पहिला रो जो आहे त्याचा पहिला कॉलम तयार करू आपण -16 आणि -6 चा पहिला कॉलम. आता दुसरा काय येईल 14 -10 हे आपल्याला आन्सर मिळेल इज द C ट्रान्सपोज. तर क्वेश्चन नंबर 8 पहा. क्वेश्चन नंबर 8 काय दिलेलं आहे if matrix A. क्वेश्चन नंबर 8 if matrix A equal to फर्स्ट रोला आहे 7 3 0 त्यानंतर सेकंड रोला आहे 0 4 -2 आणि मॅट्रिक्स B दिलेला आहे. मॅट्रिक्स B इक्वल टू 0 -2 3 सेकंड रोला आहे 2 1 -4 2 1 -4. then find number first A transpose plus 4 multiply 3 transpose. number second 5 A transpose minus 5 B transpose हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर याच्यामध्ये आता स्टेप काय आहे बघा. मॅट्रिक्स A आणि B या ठिकाणी दिलेला आहे. मॅट्रिक्स A आणि B. तर पुढची स्टेप काय आहे मग नंबर फर्स्ट लिहूयात आपण. नंबर फर्स्ट मध्ये सोल्युशन ऑफ क्वेश्चन नंबर 8 आहे. तर नंबर फर्स्टला काढायचा आहे फाइंड A ट्रान्सपोज प्लस 4 मल्टिप्लाय B ट्रान्सपोज हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग या ठिकाणी पहा A ट्रान्सपोज घेऊ आपण. मॅट्रिक्स A काय दिलेला आहे 7 3 0 हा याचा पहिला रो आहे, दुसरा रो आहे 0 4 -2. तर रोचे काय करू आपण कॉलम करून घेऊ. आपल्याला काय मिळते A ट्रान्सपोज मिळतो. म्हणजे हे स्टेप काय आहे मग 7 3 0 असं आपण काय केला रोचा कॉलम तयार केला. आता सेकंडला काय केलं मग 0 4 -2 हा मिळतो आपल्याला A ट्रान्सपोज. त्यानंतर प्लस 4 मल्टिप्लाय B ट्रान्सपोज. आता मॅट्रिक्स B पहा. याचा पहिला रो आहे 0 -2 3 याचा पहिला कॉलम तयार करू 0 -2 3. आता दुसरा कॉलम आहे 2 1 -4 त्याचा कॉलम तयार केला तर 2 1 -4. आता स्केलर मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. तो काय 7 0 3 4 आहे तसंच मॅट्रिक्स दिला. आता या ठिकाणी 4 ने प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय केलं तर किती मिळेल मग 4 मल्टिप्लाय 0 0 येईल. 4 मल्टिप्लाय 2 म्हणजे 8. त्यानंतर 4 मल्टिप्लाय -2 4 मल्टिप्लाय 1 4 मल्टिप्लाय 3 4 मल्टिप्लाय -4. therefore equal to 7 plus 0 7 0 plus 8 त्यानंतर 3 minus 8 म्हणजे -5 4 plus 4 8 0 plus 12 आणि -2 -16 म्हणजे किती -18. हे आपल्याला नंबर फर्स्ट अशा प्रकारे सॉल्व करता येईल. त्यानंतर नंबर सेकंड काय फाइंड करायचं आहे 5 मल्टिप्लाय A ट्रान्सपोज मायनस 5 मल्टिप्लाय B ट्रान्सपोज आपल्याला घ्यायचं आहे. मग इक्वल टू 5 मल्टिप्लाय A ट्रान्सपोज या ठिकाणी आपण लिहिल्याच आहे. आता डायरेक्ट लिहू आपण. किती आलं 7 0 3 4 त्यानंतर 0 -2 -5 मल्टिप्लाय B ट्रान्सपोज या ठिकाणी आपण लिहिला B ट्रान्सपोज तर तो किती 0 2 -2 1 3 -4 अशा प्रकारे आपल्याला ट्रान्सपोज या ठिकाणी लिहिता आला. म्हणजे आपण 5 काय केलं प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय केलं तर
7 5 म्हणजे किती झाले 35. 5 मल्टिप्लाय 0 5 सॉरी 0. त्यानंतर 5 मल्टिप्लाय 3 15. 5 मल्टिप्लाय 4 20. 5 मल्टिप्लाय 0. 5 मल्टिप्लाय -50 -10 येतं. आणि देअरफॉर आता पुढचे इथं काय येईल मायनस आता 5 ने मल्टिप्लाय केलं 0 10. त्यानंतर -10 5 15 -20 अशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल. त्यानंतर आता करस्पॉन्डिंग इलेमेंटचं सबट्रॅक्शन 35 - 0 35 - 0 म्हणजे किती येतं 35. 0 - 10 0 - 10 किती झालं -10. 15 - -10 म्हणजे 15 + 10 किती झाले 25. 20 - 5 म्हणजे किती 15. त्यानंतर 0 - 15 0 - 15 आणि -10 + 20 म्हणजे किती झालं 10. हे आपला आन्सर मिळेल नंबर सेकंडचा. आता क्वेश्चन नंबर 9 पहा. क्वेश्चन नंबर 9 तो दिलेला आहे इफ मॅट्रिक्स ए. क्वेश्चन नंबर 9 तो आहे इफ मॅट्रिक्स ए इक्वल टू 1 0 1 1 0 1 3 1 2. त्यानंतर मॅट्रिक्स बी हा दिलेला आहे 2 1 -4. त्यानंतर 3 5 -2. हे दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत. आणखी एक दिलेले आहे अँड सी इक्वल टू 0 2 3. त्यानंतर -1 -1 0. Then verify that a plus 2b plus 3c transpose equal to a transpose plus 2b transpose plus 3c transpose. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. तर याचं सोल्युशन पहा. सोल्युशन ऑफ क्वेश्चन नंबर 9. सोल्युशन क्वेश्चन नंबर 9 तर ते कसं लिहिता येईल काय म्हटलेलं आहे a plus 2b plus 3c. याची व्हॅल्यू आपण अगोदर काढू नंतर याचा ट्रान्सपोज काढू. तर इक्वल टू मॅट्रिक्स ए तो दिलेला आहे 1 0 1. त्यानंतर सेकंड रोला 3 1 2 प्लस 2 मल्टिप्लाय मॅट्रिक्स बी दिलेला आहे 2 1 -4. त्यानंतर 3 5 -2. त्यानंतर प्लस 3 मल्टिप्लाय मॅट्रिक्स सी या ठिकाणी आहे 0 2 3. त्यानंतर सेकंड रोला -1 -1 0 असा हा मॅट्रिक्स या ठिकाणी दिलेला आहे. आता देअरफॉर इक्वल टू आपण काय करायचं स्केलर मल्टिप्लिकेशन करायचं असतं. मग दिलेल्या मॅट्रिक्स आम्ही तसं केला. आता इथे स्केलर मल्टिप्लिकेशन पाहता येईल. 2 ने मल्टिप्लाय केलं प्रत्येक नंबरला तर ते किती येतं 4 2 -8. त्यानंतर सेकंड रोला 6 10 आणि -4. प्रत्येक नंबरला 2 ने मल्टिप्लाय केलं. आता इथे पहा 3 ने प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय केलं तर मॅट्रिक्स काय येईल 3 मल्टिप्लाय 0 3 मल्टिप्लाय 2 3 मल्टिप्लाय 3. त्यानंतर 3 मल्टिप्लाय -1 3 मल्टिप्लाय -1 आणि 3 मल्टिप्लाय 3. अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल. देअरफॉर इक्वल टू आता करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ॲडिशन 1 + 4 + 0. त्यानंतर 0 + 2 + 6. इथे पहा 1 - 8 9 1 - 8 + 9. आता सेकंड रोला 3 + 6 -3. त्यानंतर 1 10 -3 1 + 10 -3. त्यानंतर 2 - 4 0 2 - 4 + 0. देअरफॉर इक्वल टू आता मग हा मॅट्रिक्स काय येतो a + 2b plus 3c इक्वल टू मग मॅट्रिक्स कोणता मिळाला पहा काय येतं 1 + 4 5. त्यानंतर 2 + 6 8. पुढचं काय येतं 1 - 8 + 9 म्हणजे 10 - 8 किती येतं 2 येतं. त्यानंतर सेकंड रोला 3 कॅन्सल होईल किती राहील 6 आणि 1 + 10 - 3 म्हणजे किती राहील 18. इथे पण -2 येतं. हा आपल्याला मॅट्रिक्स मिळाला कोणता a + 2b + 3c हा मिळतो. देअरफॉर LHS इक्वल टू आता LHS आहे a + 2b + 3c a + 2b + 3c ट्रान्सपोज. मग या सगळ्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज आलेला आन्सर याचा ट्रान्सपोज तो काय येईल पहिल्या कॉलम बघू आपण 5 लिहितो. दुसरा कॉलम येईल 6 8 -2 याला नंबर
क्वेश्चन नंबर फर्स्ट हे झालं इक्वेशन फर्स्ट. आता आपण RHS सॉल्व करू. आता ठीक आहे, रब करते मी. तर RHS चा काय होतं? RHS इक्वल टू ते आहे A ट्रान्सपोज प्लस 2 मल्टिप्लाय B ट्रान्सपोज प्लस 3 मल्टिप्लाय C ट्रान्सपोज हे आहे आपला RHS. तर A ट्रान्सपोज तयारी केली आपण. A ट्रान्सपोज म्हणजे A काय होता? 1 0 1 हा पहिला रो, त्याचा पहिला कॉलम येईल. दुसरा रो काय होता? 3 1 2 त्याचा दुसरा कॉलम येईल. म्हणजे इथे येतं 1 0 1, इथे येतं 3 1 2. त्यानंतर प्लस 2 मल्टिप्लाय B ट्रान्सपोज मॅट्रिक्स B आहे इथे. तर याचा रोचा कॉलम तयार करू. 2 1 -4 त्याचा पहिला कॉलम 2 1 -4, दुसरा कॉलम येईल 3 5 -2. त्यानंतर प्लस 3 मल्टिप्लाय C ट्रान्सपोज इथे आहे मॅट्रिक्स C. तर पहिल्या रोचा पहिला कॉलम म्हणजे 0 2 3. त्यानंतर दुसरा कॉलम तो येतो -1 -1 0. म्हणजे 2 इक्वल टू आता करस्पॉन्डिंग अगोदर 2 ने प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करू. स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन हे काय येतं मग? 2 ने मल्टिप्लाय केलं किती आलं? 4 6 2 10 -8 -4. त्यानंतर 3 ने मल्टिप्लाय केलं तर मॅट्रिक्सला पूर्ण प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय केलं तर 0 -3. त्यानंतर 6 -3 9 0. अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल. म्हणजे 2 इक्वल टू आता करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ॲडिशन म्हणजे काय मी 1 + 4 + 0 डायरेक्ट केली. 1 + 4 + 0 किती आलं? 5 आलं. आता 3 + 6 म्हणजे 9 9 - 3 म्हणजे किती आले? 6 आले. 9 - 3. आता 0 + 2 + 6 म्हणजे 8. 1 + 10 - 3 म्हणजे किती? 11 म्हणजे किती आलं? 8 आलं. आणि 1 - 8 + 9 1 - 8 + 9 म्हणजे किती येतात? -16. -16 नाही किती येतात? 10. 1 + 9 म्हणजे 10 10 - 8 म्हणजे किती? +2. त्यानंतर 2 - 4 म्हणजे -2 आणि +0 -2 + 0 म्हणजे किती? -2 येईल. याला नंबर सेकंड. तर हे इक्वेशन फर्स्ट आहे. इक्वेशन सेकंड आहे. दोन्हीवरून काय म्हणते? फ्रॉम 1 and 2. दोन्हीवरून दोन्ही इक्वेशन सेम आहेत. दोन्ही मॅट्रिक्स सेम आहेत. म्हणजेच आपल्याला मिळते फ्रॉम 1 and 2 LHS इक्वल टू RHS. LHS इक्वल टू RHS म्हणजेच काय केलं? LHS काय होतं? A + 2B + 3C ट्रान्सपोज ब्रॅकेट ट्रान्सपोज इक्वल टू काय केलं? A ट्रान्सपोज प्लस 2B ट्रान्सपोज प्लस 3C ट्रान्सपोज. हे आपल्याला अशा प्रकारे प्रूव्ह करता येईल. क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 काय आहे पाहू दिलेलं. क्वेश्चन नंबर 10 जो आहे if मॅट्रिक्स A इक्वल टू -1 2 1 सेकंड रो आहे -3 2 -3. त्यानंतर मॅट्रिक्स B दिलेला आहे 2 1 सेकंड रोला -3 2 आणि थर्ड रोला -1 3 हा आहे. देन टू दॅट A + B ट्रान्सपोज ब्रॅकेट ट्रान्सपोज इक्वल टू A ट्रान्सपोज प्लस B इक्वल टू A ट्रान्सपोज प्लस B. हे आहे क्वेश्चन नंबर 10. तर याचं सोल्युशन पहा नंबर 10चं. नंबर 10 साठी सोल्युशन प्रूव्ह दॅट म्हटलेलं आहे. म्हणजे LHS इक्वल टू RHS आपल्याला दाखवायचं आहे. तर LHS ला आहे A + B ट्रान्सपोज ब्रॅकेट ट्रान्सपोज. म्हणजेच आपल्याला अगोदर काय करावं लागेल? A + B ट्रान्सपोज काढूया. देअरफॉर इक्वल टू मॅट्रिक्स A दिलेला आहे -1 2 1 -3 2 -3 हा आहे प्लस B ट्रान्सपोज. आता मॅट्रिक्स B इथे आहे पहा, याचा ट्रान्सपोज केला. पहिला रो आहे 2 1 त्याचा कॉलम तयार केला 2 1. त्यानंतर इथे आहे -3 2 म्हणजेच काय होईल? -3 2 चा कॉलम तयार झाला. -1 3 म्हणजेच -1 3 त्याचा कॉलम तयार होईल. हा मिळतो B ट्रान्सपोज. देअरफॉर इक्वल टू आता ॲडिशन झाली -1 + 2 म्हणजे 1 2
2 मायनस 3 म्हणजेच -1, 1 मायनस 1 0, त्यानंतर सेकंड रोला -3 प्लस 1 -2, 2 प्लस 2 4, -3 प्लस 3 0. हे मिळतं A प्लस B ट्रान्सपोज म्हणजे 4 LHS इक्वल टू A प्लस B ट्रान्सपोज ब्रॅकेट ट्रान्सपोज म्हणजेच इक्वल टू, आता हा जो मॅट्रिक्स आलेला आहे हा कोणता मिळाला A प्लस बी ट्रान्सपोज, त्याचा आपल्याला पुन्हा ट्रान्सपोज घ्यायचा, ब्रॅकेटचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे म्हणजेच हा मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. मग याचा ट्रान्सपोज काय येतो, हा 1 मायनस 1 0, हा पहिला रोचा कॉलम होईल 1 मायनस 1 0, सेकंड रोला येईल -2, सेकंड कॉलम येईल -2 4 0. याला नंबर फर्स्ट, हा नंबर फर्स्ट. आता RHS वाले करू आपण. त्यानंतर RHS दिलेला आहे, RHS इक्वल टू A ट्रान्सपोज प्लस B, A ट्रान्सपोज प्लस B. मॅट्रिक्स A काय दिलेला होता, -1 2 1, सेकंड रोला -3 2 -3 आणि याचा ट्रान्सपोज प्लस मॅट्रिक्स B दिलेला आहे, मॅट्रिक्स B आहे 2 1, सेकंड रो आहे -3 2, त्यानंतर थर्ड आहे -1 3. आता याचा आपल्याला काय घ्यायचं, ट्रान्सपोज इथे लिहिला मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजे इंटरचेंजिंग होत आहे पण -1 to 1, -3 to -3, त्यानंतर प्लस मॅट्रिक्स B म्हणजेच -3 2 आणि -1 3. आता याचा ॲडिशन काय, याचा ॲडिशन -1 प्लस 2 म्हणजेच 1, -3 प्लस 1 म्हणजेच -2, त्यानंतर 2 -3 म्हणजेच येईल -1, 2 प्लस 2 किती 4, 1 मायनस 1 0 येईल, -3 प्लस 3 0 येईल. याला नंबर सेकंड. आता फ्रॉम 1 and 2 दोन्ही मध्ये काय दिसतं आपल्याला, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 दोन्ही मॅट्रिक्स सेम आहेत का, हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स दोन्ही सेम आहे. याचा अर्थ काय, A प्लस B ट्रान्सपोज ब्रॅकेट ट्रान्सपोज इक्वल टू काय म्हणतं, A ट्रान्सपोज प्लस B.